श्री विघ्नेश्वर भगवान त्रैलोक्यदम्पदाल्लेखनमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपादकान् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवम्। जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्राप्तस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून नित्य नियमाप्रमाणे महामंगल आरती निमित्त उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा। विपरीत काले विनाश बुद्धी विनश्यंती। हे विपरीत काल का येतो, असलं दिवस का आपल्या जीवनात पाहण्यासाठी येत असतात। कारण ज्यावेळे मनुष्यांचं जे मनस्थिती जे आहे, ज्यावेळी विपरीत व्हायला निघतं त्यावेळेस काळ सुद्धा त्याचा स्वरूप धारण करते म्हणे। वेळ सुद्धा साथ देऊ शकत नाही। दोष देवाचा नसून, दोष प्रकृती नसून, दोष कुठं आहे, दोष आपलं जवळच आहे। कारण बुद्धी विपरीत है, विपरीत काळ आहे, बुद्धी विनाशाचे। म्हणून चित्त शुद्ध नसल्या कारणानं, बुद्धी स्वच्छ नसल्या कारणानं एक कलुषित जे बुद्धी आहे, कलुषित जे विचार आहे, हे विचार ते प्रकृतीमध्ये मिसळून जाते, विकोपाला रूप धारण करते। म्हणून सगळं अस्तव्यस्त असलेले दृश्य आम्ही पाहू लागलो। लक्षात आलं का? सगळं चक्क वाहून गेले बऱ्याच ठिकाणी।
का वाहून गेलं? बराच लोक विचार केला असेल त्यांच्या वाहून जाऊ दे म्हणून, म्हणून सगळ्याचं वाहून गेलेलं. शुद्ध विचार न केल्या कारणानं तुमच्या विचाराचा जो शक्ती आहे ते शक्ती ते प्रकृती सोबत मिसळून जाते. ज्यावेळेस तुम्ही अवतीभोवती बसलेले जे व्यक्ती आहे, मठात आल्यानंतर किंवा आरतीच्या वेळेला पूजा पाठ करताना तुमचं बुद्धी स्वच्छ राहते आणि शांत असलेले व्यक्तीचा साथ आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस तुमचा विचार सुद्धा शांत राहते. बेचन 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 असलेले व्यक्तीजवळ तुम्ही बसून बघा. थोडा चंचल असलेले व्यक्तीजवळ तुम्ही बसू शकत नाही. ते काय डोक्याला ताण होऊन गेलं, चला कुठंतरी बाजूला जाऊन बसूत म्हणून तुम्ही उठून जाणार आहे. त्याकरता अतिवृष्टी अनावृष्टी होण्याचं कारण आहे. पडलं कमी पडणार, झालं तर अति होणार. अति होणं बी मुश्किल आहे, कमी पडणं बी मुश्किल आहे. चांगलं होणं बी मुश्किल आहे, वाईट राहणं बी मुश्किल. चांगलं राहिलं तर बी अवघड आहे ना. काही काही लोक म्हणतात आप्पा मी विश्वास केलो, विश्वासघात होऊन गेले. विश्वास करू नका. विश्वास कोणावर करावं विचार करून विश्वास करायचा. काय काय लोक असा मदत करतात, पुरा असलेले सगळं सत्यानाश करून घेतात, ते स्वतः भीक मागायला निघतात. असं बी आपण तेवढा मदत करू नये. लक्षात आलं का? मदत कोणाला करावं? मदत कोणाला करा? जे उपास पडलेले आहे, तो परेशान आहे, ताणलेले आहे, पाणी द्या. भूक लागलेले अन्न द्या. स्वतः वामाचार मध्ये डुबलेले व्यक्ती त्याला उठवायचा तुम्ही ज्यावेळी प्रयत्न करता ते कधीच उठत नाही, परंतु तुम्हाला ओढून तुमचा त्यांच्या सोबत घेऊन जाते. ते जोरात आपटून टाकते, वाहून जावं लागते. गलत व्यक्तींचा गलतही व्यक्ती त्याला उचलायचा जे प्रयत्न तुम्ही करणार आहे, तुमचा विचार छान आहे, परंतु तुमचा विचार विनाशाला बी कारणीभूत होऊ शकते. तुमच्या ऐपत किती आहे तेवढंच मदत करायची. आज मी गेलो मंदरणाला, बोलिवली होती मीटिंग. मंदिराचं बांधकाम आहे, मंदिराचं बांधकाम आहे. एक दानशूर व्यक्ती, गावातील एक व्यक्ती तो उभा टाकला, गुरुजी अप्पा నేను 21 लाख रुपये ఇచ్చేస్తా అని చెప్పిండు. 21 लाख किती? 21 లక్షలు. 21 लाख 21 लाख. परंतु ते गावच्या माणसा म्हणतात आम्हाला लागना, आम्हाला लागना. बघा विचार करा. ते घळघळ रडलं तर आम्ही मदत करायला तयार आहे, हे लोक घेत नाही. काय मूर्ख लोक म्हणलं. आपण माझा मी एक सेपरेट बांधतो म्हणला, तो सेपरेट. माधवराव चेअरमन, धनगर समाजाचा आहे माधवराव चेअरमन मंदरनाथचा. आजच जाऊन मीटिंग मध्ये बोललो. म्हणजे काही काही लोकांना चांगलं असलेले सुद्धा पचत नाही. काही लोकांना सांगायचं तात्पर्य, ज्या ठिकाणी आम्ही मदत करायला पाहिजे त्या ठिकाणी मदत करावं, परंतु
नेकी करना दरिया में डालना. काय म्हणतात? नेकी करना डालना. म्हणजे ह्याचा अर्थ काय? सोडून द्यायचा. त्यांनी देतात म्हणून कधी त्याला देऊ नये, ते बुडतात म्हणूनच देऊन टाकायचं. लक्षात आलं का? देतात म्हणून तुम्ही आश करून तुम्ही एखादी दिलात, तुम्ही स्वतः परेशान होणार आहे. पहिले एकदा बोललो होतो, तुम्हाला आठवण करून देतो. विपरीत काळामध्ये माणसाला एक विचार येते, पाप बेचारा असा म्हणून आपण विचार करतो, त्याला मदत करायला जातो, परंतु व्यक्ती फसून जाते. पाहावं विचार करू नये. कारण अशा प्रकारच्या घटना दर दिवस आमच्या समोर येऊ लागले म्हणून तुम्हाला जागृत करू लागलो. नाही तर लई धार्मिक होणं बी फार अवघड आहे. धार्मिकता कशाला म्हणावं? सगळ्या प्राणीच्या प्रती तुम्ही धार्मिकता दाखवा, मदत करा. बरेचसे लोक मदत केले, अन्नदान केले, उपाशाच्या पोटी थोडा अन्न तृप्ती केले त्या गंभीर परिस्थितीमध्ये. त्या काळामध्ये केलेले एक प्रकारचे वेगळं असतं. काहीतरी लागून येते म्हणून तुम्ही विचार करून काहीतरी तुम्ही दिला, त्यांना बुडून टाकल्यानंतर तुम्ही फार परेशान होणार आहे. साधून घेणारे फार हुशार राहतात. लक्षात आलं? फार हुशार राहतात, बोलायला फार हुशार राहतात ते. जोपर्यंत ते माल हडप करत नाही तोपर्यंत छान बोलतात. एकदा माल हडप करून घेतलं, तू कोण की मी कोण, नंतर सलाम करत तुम्हाला जावं लागते त्याच्या घरी. दादा 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 म्हणत तुम्हाला जावं लागतं. हाय म्हणून त्यांना निघून जाते. पहिले त्यांना दादा म्हणते, आता नंतर ह्यांना दादा म्हणत राहावं लागतं. ते गावाचं नाव सांगत नाही. ते एक गाय ठेवला होता, तो घडलेली घटना बोलतो मी. योगा कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या गावात. गायचं दूध लेकराला सुद्धा दिलं नाही त्यांना. स्वतः बी प्यायचं नाही, लेकराला बी द्यायचं. जमा करून पैसा जमा केला, दूध विकून. संध्याकाळचं दूध लेकर पितात म्हणून ते बाजाचं वर ते बांधून ठेवायचं. ते दोरी काय म्हणतात, त्याच्यामध्ये ठेवायचा आधार. मांजर बी पिऊ नो, माणसं बी पिऊ नो. चहा सुद्धा करतो म्हटलं तर चहाला सुद्धा थेंबभर त्यांना दूध देत नव्हतं. अशा परिस्थितीत माय घडलेली घटना बोलवलं तुम्हाला, ऐकून घ्या. असं तसं करून एक 10,000 रुपये पैसा जमा केला. जमा करून एक व्यक्तीला सांगितलं, बघ मी तुला व्याजाने देवलो शेकडा 5 रुपये, परंतु माझ्या दादाला सांगू नको, माझ्या आई बापाला बी सांगू नको, माझ्या बायकोला सुद्धा सांगू नको. आम्हाला काय गरज पडली हो, तुमचं तुम्हाला महिन्याला व्याज देत राहिले की झालं. महिन्याच्या अगोदर 1 दिवस पहिलंच द्यायचं. काय व्याज? महिन्याच्या अगोदर 2 दिवस पहिले. याला गोडी लागली. एक 4-5 महिना झाल्यानंतर अजून त्याजवळ एक 10-15 हजार रुपये जमा झाले. अजून त्याला पैसा दिला 20-25 रुपये अजून देत राहिला. त्याला काय विश्वासाचा माणूस म्हणून काय व्याजाचे पैसे असं म्हणत अशा प्रकारचे एक 50,000 रुपये त्याला दिला. दिल्यानंतर काय झालंय त्याच्या, ऐकून घ्या, नंतर तो देणं बंद केला. काय व्याज देणं बंद केल्यावर त्याने म्हटलं, आमचं व्याज कशाची व्याज लागत, व्याज कशाचे, पैसाचा, दुसरे कशाचे, कोणता पैसे.
घाबरं सुटलं. कोणाला? देणाऱ्याला घाबरं सुटला, घेणाऱ्याला नाही. मी इमानदार माणूस, आता काय बदनामी करावं मला लस की? कधी दिलास पैसे? कोणासमोर दिलात? काय काय जीव धस केले. आईला सांगू शकत नाही, वडिलाला सांगू शकत नाही, परिवाराला सांगू शकत नाही, बायकोला बी सुद्धा सांगू शकत नाही. सगळे लोक शिवे देतात. कसं करावं मला? शेतात जाऊन फाशी घेऊन मेला. पण घेतलेले नाही, केलेले म्हणा. ते तर पैसा बुडविला, परंतु ह्याला जीवनच खतम केला. म्हणून जोपर्यंत आमच्या पोटाला, आमच्या शिस्त व्यवहाराला करून तुमच्या जवळ एकंदरीत जास्त झालं असेल तर दान धर्म आदी करा, किंवा ते डबल होऊन येते म्हणून तुम्ही दिल्या, तुम्ही गेले तिकडे. दुनिया उलटा चालले, सत्ता प्रती विसरले. आता इमानदारीत दुनिया राहिले नाही. म्हणून प्रकृती सुद्धा काय करायला माहितीये का? दिलं तर पूर्ण बुडूनच टाकते, दिलं नाहीतर देणं गेलं तर अजिबातच देत नाही. त्याच्यासोबत धोका, माणसासोबत धोका देणं म्हणजे ते प्रकृती सुद्धा धोका देणं आहे. म्हणून आपलं बुद्धी कसं चालतो तसं ही प्रकृती सुद्धा त्याप्रमाणे त्याला विचारधारा निर्माण होत असते. तरी सुद्धा या ठिकाणी तेवढा गंभीर परिस्थितीमध्ये बघा, काही काही धान्य छान असतात, त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा बी गडबड गोंधळ झाल्यानंतर त्याचा भाव कमी होते. तुम्हाला असं वाटू नये की आम्ही सगळे छानच आहो, परंतु आम्हाला कसं होईल? ते काय म्हणतात, गव्हासोबत किड्यासोबत, गव्हासोबत किडे. की गहू दळायला जातात, किडा दळण्यासाठी कोणी जातात का? तुम्ही सगळे बसलेले गहू आहे, गावातला किडे. हे पक्क धरून बसले, हे बी मजबूत आहेत. त्यासाठी तुमच्यामुळं थोडं तर शिल्लक राहिलेले आहे. आता तुम्ही नसेल तर ते बी शिल्लक राहत नव्हते. तर मलकापूरच्या विचारलं, कसं आहे तुमच्याकडे? आमच्याकडे बरं आहे, आपण थोडं वरी आहोत. कधी कधी तुमचं बरं असते, कधी कधी आमचं बरं असते. लक्षात आलं का? पाऊस कमी पडलं तुमचा हात बेहाल होऊन जाते. लक्षात आलं? तर या पुण्यमय प्रसंगी आपल्या भक्ती अनुसार, श्रद्धेनुसार या ठिकाणी प्रकृतीला पॉवरफुल बनवायचं आहे. त्यासाठी मंत्राचा घोष होत असतात आणि आरती, भजन, चिंतन होत असतात. बघा किती सुंदर वाजले आपले मल्लिकार्जुन ओंकार. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद किती साथ दिले. बघा या ठिकाणी साथ देणारे सोबत असेल तर सगळं संगीत व्यवस्थित होत असते. साथ देणारे कोणी नसेल तर संगीत व्यवस्थित होत नाही. परंतु संसारामध्ये सुद्धा साथ देणारे बायको पाहिजे, साथ देणारे नवरा पाहिजे, साथ देणारे लेकरं पाहिजे, साथ देणारे परिवार पाहिजे. असेल तर ते संसार समाधानकारक असते. लक्षात आलं का? किती झालं तरी सुद्धा या व्यक्तीला समाधान होत नाही. प्रल्हादाला वाटते अजून एक मुलगा किंवा काहीतरी झालं तर बरं होईल म्हणून असं विचार करते. मुलगा असलेले असं विचार करतात, कशासाठी पोटाला जन्म घेतले आमच्या, बरबाद करायला म्हणून ते रडत बसतात. बरेचसे घराणं आम्ही ऐकतो, आम्ही परेशान आहोत. मुलं नाही म्हणून रडणारे थोडं रडतात, मुलं आहे म्हणणारे मरेपर्यंत रडतात. हे 40-50 वर्षाच्या नंतर आज सोडून देतात. मुलं व्हायला काय करावं, जाऊ दे म्हणून आज सोडून समाधान म्हातारपणामध्ये जगतात. परंतु मरेपर्यंत, मातीत पडेपर्यंत त्याला रडत बसावं लागते. असे काही भूप जन्माला आलेले. लक्षात आलं का?
म्हणून व्यसनाधीन झालेले लेकराला पाहून आम्हाला वाटते, मी एक आई रडत होते, नाव घेत नाही, आई रडत होती, माय रडू नको म्हणलं, ते मेलेले पिढ गेले म्हणलं मी. आता ती आई मला काही म्हणो, परंतु मेलेलेच पिढ गेले असं म्हणलं तर ते त्या दिवशी ज्यूस पिली त्याने एक गिलास भर, नाहीतर उपासच होती 2 दिवस. जाऊन ज्यूस वगैरे पिली म्हणा. आप्पा तुम्ही बोलल्यामुळं मी आज एक गिलास भर ग्लास ज्यूस पिलो, थोडं जिवंत राहिलो. चांगलं असेल तर किती रडलं तर काहीतरी होत होतं, परंतु सगळं बर्बाद करून मरून गेल्यावर त्याचा रडून काय मतलब आहे. म्हणून या मंगलमय प्रसंगी मंगळमूर्तीचा समोर आरतीच्या वेळेला लेकराला घेऊन येण्याचं एकमेव कारण आहे, त्याला उत्तम संस्कार लाभावं, वाईट मार्गाला जाऊ नये, गलीज व्यवहार करू नये. आई काय आहे, देव काय आहे, वडील काय आहे, भाऊ काय आहे, बहीण काय आहे, याच्याबद्दल थोडस अक्कल व्यवस्थित असेल तर छान चालतो, नाही तर अवघड आहे. म्हणून छोटे छोटे लेकरांना त्या ठिकाणी आणल्यानंतर त्याला एक प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी लाभणार आहे. तर कपिलाधारला छोटे छोटे मुलं येत होते. आकाश व्हिडिओ काढताना फार सुंदर त्याने व्हिडिओ काढले काही काही छोटे छोटे लेकराचं. तर आई वडील दोघांच्या बीचमध्ये सेंटरमध्ये छोटं लेकरू बसायचं, आई पूजा करायचं बघून सुद्धा ते लेकरू सुद्धा पाणी टाकायचं, दूध टाकायचं, नंतर विभूती लावायचं, हळद कुंकू लावायचं, नंतर बेल ठेवायचं, फूल ठेवायचं, आरती, जे जे काय आई वडील करत होते ते बघून ते लेकरू करत होते. काय काय लेकरं रडत होते, मला चमचा पाहिजे, मला हे पाहिजे, लिंग पाहिजे म्हणून. बाजूकडे दुसऱ्याकडे गेलं तर बंदूक पाहिजे म्हणून रडते, मला बंदूक आणून दे म्हणते. आमच्या मठामध्ये आल्यावर लिंग पाहिजे म्हणतात, बेल पाहिजे म्हणतात, फूल पाहिजे म्हणतात. बेल फूल घेतल्यामुळं काय भीती वाटते काय? बंदूक घेतलं तर भीती वाटते, बॉम्ब घेतलं तर भीती वाटते, बंदूक घेतल्यावर तर भीती वाटते. तिथं खेळ वेगळं, इथलं तर खेळ वेगळं आहे. इथं गणपती जवळ आल्यावर गणपती पाहिजे म्हणून होता. परवा मी बघितलं गेल्या वर्षी काहीतरी ते गणपतीला घेऊन जात होते, मग लेकरू रडत होते. कस काय रडतोस बापू म्हणलं तर त्याचा या गणपतीला पाण्यामध्ये टाकतात म्हणून मला मी रडलो म्हणला. बघा त्या लेकराला किती काळजी वाटली त्याला. माझा गणपतीला आता पाणी फेकणार आहे, माझ्या गणपतीला टाकू नको मम्मी, टाकू नको मम्मी म्हणून आईचं पदर धरून वडत होती लेकरू. मजबुरीनं आई ते गणपतीला वापिस आणून घरी बसविले. आता पुढच्या वर्षी बघू तुम्हाला. बघा लहान लेकराचा प्रेम या प्रकारच्या आपण विकास करायचं असतं. त्या प्रकारचे तुमच्या श्रद्धा, तुमचा प्रेम, तुमचा भक्ती विकसित होण्याकरता थोडा साधू संतांच्या सानिध्यात, सद्गुरू माऊलीच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचा जो विचार आहे, गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद दे आहे, त्या लेकरांच्यावरही ते लागणार आहे. त्याप्रमाणे वेळाच्या अभावी जास्त न सांगता तुम्ही बी या, तुमच्या लेकराला बी घेऊन या, उत्तम मार्गाला लावा आणि उत्तम मार्गाला लागायचं, परंतु फार विचारपूर्वक त्याला मार्ग दाखवायचा. अशा प्रकारच्या सुंदर संदेश आपल्या प्रती 2 शब्द या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहे. तर आपलं जीवन सफल हो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर हर.
त्यांनी 140